इथे 10 वर्ष झाली की मला. हो का? हो याच ठिकाणी. हो इकडे इकडे सगळीकडे. तुम्ही तर नुसतं फिरव करत बसता. हे चाललोय आपण हे इकडून चाललोय आता इथे परत यायचं नाही. अरे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग डे 2 इन महाबळेश्वर. आज सकाळची सुरुवात खूपच सुंदर आणि फ्रेश वातावरणात झाली आहे. आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत महाबळेश्वरमधील काही प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाण एक्सप्लोर करायला. आम्ही एक्सप्लोर करणार आहोत अशी काही खास जागा जी पाहिल्यानंतर तुम्हालाही तिथे जायची इच्छा होईल. नेमकं काय आहे तिथे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आम्ही चाललो आहे रेडी सर्वे. आता चाललो आहे ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट करून मग आम्ही जाणार वेण्णा लेकला. नुसतं व्हिडिओ काढत बसता तुझे पप्पा. आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत वेण्णा लेकची शांतता आणि सुंदर निसर्ग, हॉटेल बगीच्यामधलं फेमस कॉर्न पॅटीस आणि लिंगमाळा वॉटरफॉल. प्रथमेश रिसॉर्टपासून वेण्णा लेक साधारण 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि वेण्णा लेकपासून हॉटेल बगीचा फक्त 3 किलोमीटर अंतरावरती आहे. आपण आता पोहोचलोय वेण्णा लेकला. वेण्णाच ना? हो वेण्णाले वेण्णा लेकला. तर आता गाडी पार्क केली इथं. पार्किंग करून हां, इथं कार पार्किंगचे 40 रुपये आणि टेम्पो पार्किंगचे 80 रुपये. टेम्पो ट्रॅव्हल्स. टेम्पो ट्रॅव्हल्स आहे बघा. तर इथं आणि मोकळं पटांगण एकदम. इथं मोकळं पटांगण एकदम. तर त्याच्यामुळं गाडी लावायला प्रॉपर जागा पण आहे. आता आम्ही चाललो आहे वेण्णा लेक एंट्री गेटच्या इथं. तर हा आहे समोरचा व्ह्यू. इकडे 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 पुढे पुढे. ए थांबा मी गाडी आणतो. सर तिकडे आहे का? काय ते आपलं बोटिंगचं का? ओके. इथून कसलं आहे मग? कसली गार्डन आहे का? ओके. इथून का? ओके. जागा नव्हती तिथं. आता आपल्याला जायचं आहे. हे ॲक्च्युली इथं आलो होतो ते गार्डन होतं छत्रपती प्रतापसिंह वन उद्यान महाबळेश्वर. आणि जेवण ज्या लेकवर जायचं आपल्याला तो लेक इथून थोडं पुढे. आपल्या इथं आज गर्दी भरपूर असणार आहे आज, कारण सॅटर्डे पण आहे. तर ॲक्च्युली काल एक तिथं अमृततुल्यच्या इथं मी विचारलं होतं की लॉंग विकेंड आहे पण गर्दी घाबर नाही. मग ते बोलले होते की ॲक्च्युली एव्हरी सॅटर्डे संडे इथं खूपच गर्दी राहते. असं नाही की काही ऑकेजन्स किंवा काही लॉंग विकेंड असतं तेव्हाच गर्दी असते. पण सॅटर्डे संडे एव्हरी सॅटर्डे संडे इथं गर्दी असते. इथं खाली इथं हे बोटिंगचं आहे सर्व. इथून आय थिंक एंट्री बोटिंग. आपण पोहोचलो आता वेण्णा लेक बोट क्लबच्या इथं. वेण्णा लेक. आत्ता आपण पोहोचलो आहे वेण्णा लेक बोट क्लबला. वेण्णा लेकला येण्यासाठी कोणतीही एंट्री फी नाही आहे. मेन गेटमधून एंट्री केल्यानंतर राईट साईडला तिकीट काउंटर आहे. तिथून बोटिंग आणि इतर राईडसाठी तुम्ही तिकीट घेऊ शकतात. आजचं टेम्परेचर जवळपास 34 डिग्री आहे. पण महाबळेश्वरची थंडगार हवा आणि इथलं सुंदर वातावरण त्यामुळे अजिबात उकाडा जाणवत नाही. इथे 2 प्रकारच्या बोट्स अवेलेबल आहेत. एक म्हणजे पॅडल बोट आणि दुसरी रोईंग बोट. रोईंग बोटचे जे चार्जेस आहेत ते 1200 रुपीज पर आवर आहे आणि पॅडल बोटचे जे आहेत ते 800 रुपीज पर आवर चार्जेस आहेत. 1 तास वेटिंग सांगितली, त्याच्यामुळे आम्ही आता इथून थांबत नाही. आम्ही इथून बघतो नेक्स्ट ऑप्शन काय भेटतो आहे का. बोटिंग तर करायची याच, बट बघूयात आता. 1 तास पण वेट करणार इथं. परत ऊन पण खूप वाढत चाललं आहे. कुठं जायचं आता?
अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हवा येते इथं तुम्ही घ्या ना. घेतलं गेलं. वा तेल तिकट जास्त आहे. बरं का आता? काका एक द्या ना मला. एक द्या ना. मसाला नका तू. थँक्यू. हे चाललोय आपण, हे इकडून चाललोय आता, इथे परत यायचं नाही. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो. कुठं जायचं आपल्याला आता? बोटिंग करायला जात होतो ना आपण पण. पण ते व्हिडिओज काढत असतं ना. गाजर बघ किती छान आहे खरंच. म्हणजे कुठे जातो आपण? लिंगमळा वॉटरफॉल बोटिंग क्लब. परत एकदा. लिंगमळा वॉटरफॉल. वा वा परत एकदा. लिंगमळा वॉटरफॉल बोटिंग क्लब. परत एकदा चुकलं परत. लिंगमळा वॉटरफॉल बोटिंग क्लब. हो. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. वॉटरफॉलला तिकडे नुसता पाऊस पडत असतो आणि आपण भिजून जातो. आणि आपण असं होतं. बसायचं का? मग बसायचं का? हा का ग? तू बसते का? बस ना. असा एक्सपिरियन्स नाही घ्यायचा मला. हैदराबादला बसलो तर आठवतं का? हैदराबाद सॉरी कोचीनला. अरे बस कर, रुलाएगा क्या. हे काय काका? हे जांभूळ आहे, जांभूळ. जांभूळ. आणि हे हे मलबेरी. मलबेरी, स्ट्रॉबेरी. आणि ते टोमॅटो. हे छोटा टमाटा. अरे बाबा. छोटा टमाटा आहे तो. हा. फारच छोटा ना तो. आणि हे काका. तुम्ही कधीपासून आहे काका इथं? इतके 10 वर्ष झाली की मला. हो का? हो याच ठिकाणी. हो, इकडे सगळीकडे तब्येतीसाठी मी बनवतो. ते स्वतःचं घरचं आहे का? कैरी मार्केटमधनं, हा. बागी मार्केटमधनं. ओके. बाकी फ्रूट माझ्या घरचंच आहे. भारी भारी. हे बघ हे घे भाऊ. त्या बाबाने तुला काय दिलं? अंगा उडता आत टाकायचं. बी अंगा उडची. डायरेक्ट खाऊन घ्यायची कधी? डायरेक्ट आत तोंडात टाकायची. फेकायची नाही ना ती? नाही किती आहे? 50 असं टाकायचं बा. खाऊन घ्यायचं ते बी सकट. छान आहे. वाव. ही जंगली चेरी खाणी. दादा काय चार्जेस आहे ते? 100 रुपये पर पर्सन बघा. 100 रुपये पर पर्सन का? ओके. आणि एका याच्यात किती बसतात? एका बोट मध्ये आपल्या 7 लोक बसतात. 7 का? 7 लोक बसतात. आणि लहान बोट मुलं? वाईज आहेत. छोटा बोट कपल बोट पासून आपल्याकडे मोठ्या फॅमिली बोट पर्यंत आहेत. ओके. हॅलो. आता हे झाले. आता माऊ आणि शशिकांत ते जीप लाईन करून आले. आता विचारू कसं वाटलं त्यांना. माऊ कसं वाटलं का? एकदम बेस्ट. भारी होता ना? एकदम भारी. हा ना. घाबरले नाही की माऊ? म्हणजे खाली जर पाणी राहिलं असतं ना हा. ती मजाच वेगळी होती. हो ना. हो. माऊ काय घाबरली का तू? नाही. नाही घाबरली ना. माऊ डेंजर एकदम आमची, हो की नाही? आम्ही आता आलोय हॉटेल बगीचाला महाबळेश्वरमध्ये. इथले फेमस मकाई पॅटीस आणि फ्रेश क्रीम स्ट्रॉबेरी खाण्यासाठी लोक खास येतात. मग चला पाहूया खरंच टेस्ट कसा आहे.
सोने का रिंग है, गोल्ड का है, दीदी के नाक में जाएगी। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। बाबा देखो ध्यान से देखो, हाँ? है ना मैम? थोड़ा जवाब दो सर, आप क्या मांगते है ना? हाथ खाली। अरे मेरे पास एक रुमाल है सर, रुमाल समझते ना? द ईश्वर गॉड चाहेगा तो आपका अच्छा दिन आएगा, आपका भी शादी होएगा, है ना भाई? है ना? हाँ हाँ बोलता है। आता आमचा केक आलेला आहे आता बड्डे बॉयचा, आणि इथं भाईला एकदम फोनवर फोन येतात अजून ते. आणि आता केक आता रूममध्ये कट करूयात. आणलाय त्यांनी, तेच गेले बाहेर केक गेला गेटवरती आणि केक घेऊन आले. आपल्याकडे म्हणतात बड्डे बॉय सगळं करणार. तर आता जाऊयात रूममध्ये. आता ते शिद्रे दिसतील ना या बड्डे जो केक आणलेला आहे याचे मानकरी हे आमचे बड्डे बॉय. आपण त्याला चॉकलेट सांगितलं होतं का ब्लॅक फॉरेस्ट सांगितलं होतं? चॉकलेट चॉकलेट सांगितलं त्याने, ब्लॅक फॉरेस्ट आणून दिलंय. मग तो काय बोलला आपल्याला, आमच्याकडे फक्त चॉकलेटच आत्ता अवेलेबल आहे रनिंगमध्ये चॉकलेटच अवेलेबल आहे, बाकी दुसरा कुठलाच नाही. सध्या चॉकलेट जास्त चालतं, पण आता झाला बड्डे सेलिब्रेशन, केक वगैरे कट करून झाला, रील पण काढला गेला. चला तर मग आजचा व्हिलॉग इथंच एंड करूयात. जर तुम्हाला आजचा पण डे 2चा व्हिलॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.